दरम्यान राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणेंनी रामदास कदम यांच्या वक्तव्याची पाठराखण केली। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी रामदास कदम यांच्या टीकेवरून आता निशाणा साधलाय। पण खरंच आहे ना ते उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात नाही आलो। आम्ही राजकारणात एकामेकावर टीका टिप्पणी करायला नाही आलो, देशामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं। माणुसकी राहिली आहे का नाही, सुसंस्कार राहिलेत का नाही कुणावर, असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कुणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही। अरुण जेटली जे साहेब नेहमी म्हणायचे, असे गलिच्छ स्टेटमेंट आले ना की तुम्ही दाखवणं बंद करा, म्हणजे एक गलिच्छ बोलणं बंद करतील। जे गेलेल्या माणसाबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न शोभण्यासारखं। रामदास कदम यांनी बाळासाहेबांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने अनिल परब पत्रकार परिषद घेऊन रामदास